यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला भीषण अपघात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गट खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला आज दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ भीषण अपघात झाला। एका नियोजित कार्यक्रमावरून परत असताना त्यांच्या 4 चाकी वाहनाला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली। मिळालेल्या माहितीनुसार खासदार संजय देशमुख हे एका कार्यक्रमाची उपस्थिती आटोपून आपल्या निवासस्थानी येत होते। दरम्यान दिग्रस मार्गावरील साखरा गावाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने त्यांच्या वाहनाला धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की खासदारांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। अपघाताची बातमी समजताच परिसरात एक खळबळ उडाली। सुदैवाने या दुर्घटनेत खासदार संजय देशमुख यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत। केवळ किरकोळ जखमा झाल्याने त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून दिग्रस येथील मात्रे हॉस्पिटलमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली। डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचारांनंतर स्थिर असल्याचे सांगितले आहे। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासनाकडून अपघाताची पुढील चौकशी केली जात आहे। हिंदी मराठी